आपण शास्त्र वचन प्रत्येकी आलटून पलटून वाचूया. यासाठी कल्याणी आपले नेतृत्व करतील. आपण स्तोत्र 2 वाचूया. उभं होऊन स्तोत्र 2. राष्ट्रांनी दंगल का मांडली आहे, लोक व्यर्थ योजना का करीत आहेत. समोर ये, माईक घे. स्तोत्र संहिता 2 अध्याय. राष्ट्रांनी दंगल का मांडली आहे, लोक व्यर्थ योजना का करीत आहेत. जोराने वाचूया. मराठीमध्ये जोराने वाचूया. कुठे आहे तुमचं बाईबल? हां, चला वाचूया. क्यों आवाज क्यों नहीं आ रहा है? समोर या तुम्ही लोक, समोर या. 4 लोक आहे आणि तुम्ही जाऊन कुठं बसा. जोराने वाच. राष्ट्रांनी दंगल का हां, आहे, पहिला वचन सुरुवातीपासून. राष्ट्रांनी दंगल का मांडली आहे, लोक व्यर्थ योजना का करीत आहेत. परमेश्वराविरुद्ध व त्या अभिषिक्त विरुद्ध पृथ्वीवरील राजे उठले आहेत. सत्ताधीश एकत्र जमून असं करीत आहे की चला आपण त्यांची बंधने तोडून टाकू, आपणावरील त्यांचे पाठ फेकून देऊ. पुढे तो त्याच्याशी क्रोधयुक्त होऊन बोलेल, तो संतप्त होऊन त्यास घाबरे करेल. तो म्हणले, मी आपल्या पवित्र सिंह डोंगरावर अपराधाचा निष्ठ केला. मी परमेश्वराचा निर्णय कळवतो. तो मला म्हणाला, तू माझा पुत्र आहे, आज मी तुला जन्म दिला आहे. माझ्याजवळ माप म्हणजे मी तुला राष्ट्रीय वतनाला कळली. लोहदंडाने तू त्यात फोडून काढशील, कुंभाराच्या माकड्यासारख्या त्याचा चुराडा करशील. म्हणून आता राजांनो सावध व्हा, पृथ्वीचे राज्यकर्त्यांनो चूक दुरुस्त करा. भीड धरून परमेश्वराची सेवा करा, कंपित होऊन हर्ष करा. आणि तो तुमच्यावर लागू नये यासाठी देवाच्या पुत्रात करी निष्ठ घ्या, म्हणजे तुम्ही मारणार नाही, कारण देवाची प्रवृत्ती बसूया. आता आपण आपली साक्षी सांगूया. 2 किंवा 3 जण साक्ष सांगू शकतात. हॅलो, मी प्रभूला धन्यवाद देते. प्रभूने आम्हाला यावेळेस इथे आणलेलं आहे, त्यासाठी मी धन्यवाद देते. किती लोक आजचा दिवस नाही बघितला, तर प्रभूने आम्हाला आमच्यावर दया केली आणि घरी आणलं. मी पहिले प्रभूला नाही ओळखत होती, तर माझ्या जीवनामध्ये खूप सारे कठीण परिस्थिती, खूप सारे मला त्रास व्हायला होता. पण जेव्हापासून मी जीवित परमेश्वराला मी ग्रहण केलं, त्याच्यानंतर मी खूप काही चांगले अद्भुत चमत्कार मी पाहत आहे माझ्या जीवनामध्ये, की मला जास्त माझ्या म्हणजे तब्येत माझं जास्त खराब नाही होऊ देत. आणि पटकन मला काही झालं तर मी पटकन प्रभूने मला स्मरण करते की तुम्हाला काय करायचं आहे, रेस्ट करायचं आहे, काय तुम्हाला प्यायचं आहे की काय करायचं आहे, म्हणून पटकन मला स्मरण करतात. तर प्रभूला मी कोटी कोटी धन्यवाद देते की प्रभूने मला
छान केलं आणि माझ्या मनाची भीती जी मी पाण्याकडे जात नव्हती, विहिरीकडे जात नव्हती, जंगलामध्ये नाही जात होती, मी बहुत मी घाबरायची, मला भीती वाटायचं. तर प्रभूने माझा हे घाबरटपणा आणि भीती देवाने माझ्या मनातून बाहेर काढला, त्याच्यातून धन्यवाद देते. आणि माझे लेकरं जे माझा मुलगा त्याला त्याच्या जीवनामध्ये खूप काही लहानपणापासून म्हणजे खूप काही तो वाढला कठीणाईमधून, पण देवाने त्याला सांभाळलं आणि त्याचं 30व्या वर्षामध्ये तो आलेला आहे. नवीन वर्षामध्ये त्याच्या जीवनाला एक नवीन वर्ष जोडलेला देवाने, त्याच्यासाठी धन्यवाद देते. आणि प्रभूला मी प्रार्थना करते की त्याच्या जीवनामध्ये या वेळेस 2026मध्ये त्याच्या जीवनासाठी आशीष हो, हा दिवस मध्ये मी प्रार्थना करते. आणि प्रभूने असं रीतीने माझ्या मित्रांना सांभाळत आहे, माझ्या मुलीला पण सांभाळत आहे. तेव्हा शुक्रवारी इथे मी येणार होती चर्चमध्ये, तर माझी मुलगी जसं आली ती जॉब करून आणि मला म्हणायला लागली की मम्मी मला आज छान नाही वाटत आहे, मला बहुत कमजोरी अशक्यासारखं वाटत आहे असं म्हणायला लागलं. मी इग्नोर केला आणि मी तिला काहीच नाही म्हटलं, चुकलं मी माझा बॅग घेतला आणि मी चर्चमध्ये आले. आणि रस्त्यामध्ये मग मी देवका ज्योतीला सांभाळ, तिला बरं नाही वाटत आहे, तर मी धीरजला म्हटलं की त्याच्यासाठी तू काही पाहिजे पण दुसरं घेऊन जा म्हणून. तो देवाने माझ्या मुलीला सांभाळलं आणि ती आता छान आहे, त्यासाठी मी परमेश्वराला धन्यवाद देते. तिच्या नावाने आम्ही. या साक्षीसाठी आपण प्रभूचे आभार मानूया. आणखी कोणी आहे का? नाही आहे? चला आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता, आज आम्ही नम्र अंतकरणाने तुझ्या समोर येत आहोत. तू पवित्र आहेस, न्यायी आहेस आणि करुणेने परिपूर्ण आहेस. तुझ्या वाचून आम्ही हरवलेले आहोत हे आम्ही मान्य करतो. तुझे वचन सांगते की सर्वांनी पाप केले आहे आणि तुझ्या गौरवाला मुकले आहेत. म्हणून आज आम्ही आमच्या स्वतःच्या धार्मिकतेवर नव्हे तर तुझ्या कृपेवर उभे आहोत. प्रभू, पाप, बलिदान आणि तारण या सत्यांवर आम्ही चिंतन करत असताना आमची मने आणि बुद्धी उघड. जिथे दोष दाखविणे आवश्यक आहे तिथे पवित्र आत्म्याने आम्हाला दोष दाखव. जिथे सांत्वन आवश्यक आहे तिथे सांत्वन दे. जिथे बदल आवश्यक आहे तिथे आम्हाला रूपांतरित कर. आम्हाला आमच्या पापाची खोली समजण्यास मदत कर. आमच्या तारणाची किंमत समजण्यास मदत कर आणि येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची महानता जाणण्यास मदत कर. प्रत्येक विचलन दूर कर. कठीण अंतकरण मऊ कर. तुझे वचन आमच्यासाठी फक्त माहिती देणार नव्हे तर जीवन बदलणारे ठरो. आज आम्हाला क्रूस स्पष्टपणे दिसू दे. किंमत आम्हाला समजू दे आणि पश्चाताप, विश्वास आणि कृतज्ञता प्रतिसाद देण्याची कृपा दे. हा वेळ पवित्र होऊ दे. तुझी उपस्थिती जवळ असू दे. ही सभा आम्ही तुम्हाला अर्पण करतो. येशूच्या मूल्यवान नावात आम्ही प्रार्थना करतो. आमेन. आजचे विषय आहे पाप, बलिदान आणि तारण. पाप, बलिदान आणि तारण. हिब्री लोकांस पत्र 9 अध्याय आणि 22 वचन वाचूया. हिब्री लोकांस 9:22. नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने बहुतेक सर्व काही शुद्ध होते आणि रक्त ओतल्या वाचून पाप क्षमा होत नाही. व्यवस्थाप्रमाणे जवळजवळ सर्व गोष्टी रक्ताने शुद्ध केल्या जातात आणि रक्त सांडल्या वाचून क्षमा होत नाही.
प्रिय बंधवांनो, मानव इतिहासातील सर्वात मोठा प्रश्न हा आर्थिक नाही, सामाजिक नाही, राजकीय नाही, तो आध्यात्मिक आहे. तो प्रश्न आहे, मनुष्य देवापासून दूर का आहे. बायबल सांगते कारण पाप. आणि म्हणूनच संपूर्ण बायबल 3 महान सत्यांभोवती फिरते: पाप, बलिदान आणि तारण. पहिला पाप, मानवताची मूलभूत समस्या. रोमकरास 3:23 वाचूया. रोमकरास 3:23 वाचूया. वेगळे वाचूया. कारण सर्वांनी पाप केले आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. कारण सर्वांनी पाप केली आहे आणि देवाच्या गौरवाला मुकले आहेत. पाप म्हणजे केवळ चुकीचं वर्तन नाही. पाप म्हणजे देवाच्या गौरवाला मुकणे. देवाने मनुष्याला स्वतःचे प्रतिमेत निर्माण केले. वाचूया उत्पत्ती 1:27. 1:27 वाचूया. उत्पत्ती 1:27. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला, नर व नारी अशी ती निर्माण केली. परंतु पापामुळे ती प्रतिमा विकृत झाली. याचा ऐतिहासिक संदर्भ मी सांगतो. प्राचीन यहुदी परंपरेत पापाला फक्त नैतिक चूक म्हणून पाहिले जात नव्हते. ते करारभंग, कव्हनंट ब्रेकिंग म्हणून समजले जात होते. म्हणजे पाप म्हणजे देवाविरुद्ध बंड. यशया 59:2 वाचूया. 59:2 यशया. तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव ह्याच्यामध्ये आडवीप्रमाणे झाले आहेत. तुमच्या पातकामुळे तो तुम्हाला दर्शन देत नाही, तुमचे ऐकत नाही. हा, तुमच्या अपराधाने तुमच्या आणि तुमच्या देवाचा दुरावा केले आहे. पापाचे पहिले परिणाम विभाजन. उदाहरण, आदम व हव्वा ते बागेतून हाकले गेले. हे फक्त स्थानिक बदल नव्हते, ते देवाचे उपस्थितीपासून दूर झाले. एक काव्य पडतो, वाचतो मी. पापाची छाया पडली जीवावर, तुटली संगत परमेश्वरावर. जवळ असूनही दूर झालो, स्वतःच मार्गी हरवून चाललो. रोमकरास 6 आणि वचन 23 वाचूया. रोमकरास 6:23. कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. पापाचे अंतिम परिणाम मृत्यू आहे. दुसरा, बलिदान, देवाची दैवीय व्यवस्था. बलिदान, देवाची दैवी व्यवस्था. देवाने न्याय सोडला नाही, परंतु त्याने दया देखील सोडली नाही. म्हणूनच बलिदानाची व्यवस्था दिली. अदन बागेतील पहिला रक्तसाक्ष. वाचूया. उत्पत्ती 3:21. उत्पत्ती 3:21 वाचूया. वेगळे लोक वाचूया. परमेश्वराने आदाम व त्याची स्त्री यांच्यासाठी चर्मवस्त्रे करून त्यांना घातली. हा, परमेश्वर देवाने आदम आणि त्याच्या बायकोसाठी चर्मवस्त्र म्हणजे देव नवीन एक वस्त्र दिले. ऐतिहासिक दृष्ट्या ही मानवी इतिहासातील पहिली मृत्यू घटना आहे. निर्दोष प्राणी मरला, दोषी मानव झाकला गेला. एक काव्य वाचतो मी. पानांनी लपली
नाही लाज, रक्ताने झाली जीवन साज. निर्दोष गेला गोशी, दोषीपाशी, दयाळू देव उभा होता बाजूशी. पासोवर ये एक विशेष बलिदान आहे, राष्ट्रव्यापी बलिदान आहे. त्याचं ऐतिहासिक संदर्भ, इजिप्तमधील गुलामगिरीतून सुटका ही फक्त राजकीय मुक्ती नव्हती, ती रक्ताद्वारे झालेली तारण होती. वाचूया निर्गम 12:13. निर्गम 12:13 वाचूया. परंतु तुमच्या घराच्या दावरील रक्त ही एक विशेष खूण असेल. मी जेव्हा ते घर ओलांडून मी पुढे जाईल, मी मिस्राच्या लोकांना मारीन, तेव्हा तुमची ही विशेषकारी पिढा तुमच्यावर येणार नाही व तुम्हाला उपाय करणार नाही. हा, मी रक्त पाहीन तेव्हा मी तुझ्यावरून पुढे जाईल. देवाने विचारले नाही कोण धार्मिक आहे, कोण चांगला आहे, फक्त रक्त आहे का. एक काव्य वाचतो मी. दारावर रक्ताची रेष, मृत्यू थांबला त्या देश. धर्म नव्हे कर्म नव्हे, रक्तच ठरले जीवनाचे. मंदिरातील बलिदान प्रणाली ऐतिहासिक संदर्भ सांगतो. इस्रायलमध्ये दरवर्षी प्रायश्चित्त दिन, डे ऑफ अटोनमेंट साजरा होत असे. महायाजक लोकांच्या पापांसाठी रक्त अर्पण करत असे. वाचूया लेवीय 17 आणि 11. लेवीय 17:11. कारण शरीराचे जीवन रक्ताचे असते आणि तुमच्या प्रायश्चित्तासाठी मी तुम्हाला वेदीवर छिडकण्यासाठी ते दिले आहे. रक्तात जीवन असल्यामुळे प्रायश्चित्त होते. हा, कारण शरीराचे जीवन रक्तात आहे, प्रायचित्त रक्तानेच होते. एक काव्य वाचतो. वेदीवर वाहिले रक्त, पापाचे झाले हस्तांतरण. क्षणिक होती ती मुक्ती, अर्पण राहिले समाधान. तिसरा, ख्रिस्त अंतिम बलिदान. जुन्या करारातील सर्व बलिदाने सावले होती. वाचूया योहान 1:29. योहान 1:29 वाचूया. दुसऱ्या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून तो म्हणाला, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोपरा. पहा जगाचे पाप दूर करणारा देवाचे कोकरू. ऐतिहासिक संदर्भ सांगतो. पहिल्या शतकातील यहुदी समाज पासोवर कोकरू वडकत होता. जेव्हा योहान बप्तिस्मा करणारा येशूला देवाचे कोकरू म्हटले, तो बलिदानाचे भाषेत बोलत होता. वाचूया यशया 53:5. यशया 53:5. धीरज भाऊ, हा वाचूया. खरे पाहिजे असता तो आमच्या अपराधामुळे कायर झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली, त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. तो आपल्या अपराधांमुळे जखमी झाला. वाचूया अजून एक वचन. 1 पेत्र 2:24. 1 पेत्र 2:24 वाचूया. जेव्हा लोकांनी त्याचा अपमान केला तेव्हा त्याने 1 पेत्र 2:24. त्याने स्वतः तुमची आमची पापे
त्यांनी आपल्या शरीरात आपल्या पापांना क्रूसावर वाहून नेले. काव्य वाचतो. क्रूसावर लटकला प्रेमाचा देह, आपल्या दोषांचा घेतला मेह. त्याच्या जखमातून जरा वाहिला, तारणाचा मार्ग खुला झाला. तारण पूर्ण कार्य वाचूया. योहान 19 आणि वचन 30. योहान 19:30 वाचूया. लवकर लवकर वाचूया. येशूने आम घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे असे म्हटले बरोबर आहे. आणि मस्तक लंबून आपल्या आत्मसमर्पण केले. पूर्ण झाले आहे. ग्रीक शब्द आहे टेटलेस्ताय. टेटलेस्ताय ग्रीक शब्द म्हणजे पूर्णपणे भरले गेले, पूर्णपणे भरले गेले, कर्ज फेडले गेले. ऐतिहासिक संदर्भ सांगतो. प्राचीन काळात कर्ज फेडल्यावर पावतीवर लिहिले जाई पूर्ण झाले. वाचूया रोमकरास 5 आणि वचन 1. रोमकरास 5:1. यास्तव आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत, म्हणून आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे देवाबरोबर शांती आहे. हा, विश्वासाने न्याय ठरल्यामुळे आपल्या देवाशी शांती मिळाली आहे. काव्य वाचतो. पूर्ण झाले क्रूसावर, नवजीवन मिळाले अंतरावर. शांतीचा झाला नवकरार, उघडला स्वर्गाचा दरबार. अंतिम निष्कर्ष. पापाने मनुष्य दूर केला, बलिदानाने न्याय पूर्ण केला, तारणाने नाते पुनर्स्थापित केले. प्रतिशांची कृत्ये 4 आणि वचन 12 वाचूया आपण. प्रतिशांचे कृत्य 4:12. आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणीही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही. इतर कोणताही तारण नाही. अंतिम काव्य मी वाचतो. पापाने मोडली जीवनाचे वाट, बलिदानाने केली नवी सुरुवात. तारणाने दिला स्वर्गाचा मार्ग, ख्रिस्ताचा आहे जीवनाचा सार्थक अर्थ. आपण प्रार्थना करूया. कृपाळू पिता, तुझ्या वचनाच्या सत्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आज आम्ही पापाचं गंभीर्य पाहिले, बलिदानाची आवश्यकता समजली आणि तारणाचा सौंदर्य अनुभवले. धन्यवाद की आम्ही अजून पापी असतानाच ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला. धन्यवाद की त्याच्या रक्तसत्रावामुळे क्षमा शक्य झाली. धन्यवाद की क्रूसावराच्या पूर्ण कार्यामुळे आम्हाला तुझ्याशी शांती मिळाली आहे. प्रभू, आम्हाला बदलल्याशिवाय जाऊ देऊ नकोस. आमच्या पापाची जाणीव आम्हाला नम्र करू दे. ख्रिस्ताच्या बलिदानाचे आश्चर्य आम्हाला कृतज्ञ बनवू दे. तारणाची देणगी आम्हाला आज्ञाधारक जीवन जगण्यास प्रेरणा देऊ दे. आमचे कर्जा पूर्णपणे फेडले गेले आहे या खात्रीत आम्हाला चलू दे. पुन्हा पापाकडे वळण्यापासून आमचे रक्षण कर. कृपेच्या स्वातंत्र्यात चालवण्याची शक्ती दे.
क्रूसाचा संदेश आमच्या अंतकरणात सदैव जिवंत राहू दे. आम्ही स्वतःला पुन्हा तुला अर्पण करतो. येशूच्या नावात आमेन. आपण उभं होऊन प्रभूची प्रार्थना म्हणूया. सुरू करा. आम्ही आशीर्वाद घेऊया. देवबापाच्या प्रती, येशू ख्रिस्ताच्या अनुग्रह, पवित्र आत्माच्या सहभागिता मी सर्वांसंग रहे. आमीन. सर्वांना सलाम.